उमेदवार हा स्थानिक असो किंवा बाहेरचा, यापेक्षा तो जनतेसाठी किती प्रामाणिक आहे आणि जनता त्या उमेदवाराला किती लाईक करते, अशाच उमेदवाराला आम्ही उमेदवारी देऊ, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी कारंजा येथील प्रणित मोरे आयोजित यांच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले। मूकनाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक विशेष बातमी। दर्शकांनो, प्रणित मोरे पाटील लोक कल्याण विचार मंचाच्या माध्यमातून कारंजा मतदारसंघात वेगवेगळ्या प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रमाची श्रृंखला राबविण्यात येत आहे। यामध्ये शेतकरी असो, विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा तरुण पिढी असेल, या सर्वांसाठी हाताला काम असेल, छोटे मोठे उद्योग असतील, असे विविध उपक्रम राबविले जात आहे। महिलांसाठी गृह उद्योगाच्या निमित्त प्रशिक्षणाच्या समारोपानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पवार असतील किंवा सशील देशमुख यांनी विविध पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली असून भूत न भविष्यती हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी या कार्यक्रमाला येत असलेल्या महिलांना पाहून आणखीन किती महिला येतील, या हॉलमध्ये जागा सुद्धा शिल्लक नाही आणि बाहेर सुद्धा तितकेच लोक आहेत, आणखीन किती महिला आणि पुरुष या कार्यक्रमाला येणार आहेत याची मात्र निश्चितता नाही, असे वक्तव्य यांनी आपल्या भाषणात केले। तर चला पाहूयात या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तुतारीला जर इथली विधानसभा सुटली तर स्थानिकांना महत्त्व द्याल की बीजेपी प्रमाणे 10 वर्ष झाली बाहेरचा उमेदवारी दिला जातो, तर स्थानिकांना प्राधान्य देते। लोक ज्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी तयार असतील, सामान्य लोकांना विचारलं जाईल कशा पद्धतीने तुम्हाला उमेदवार पाहिजे। नेत्यांची भूमिका कधी कधी वेगळी असते, पण सामान्य लोकांची भूमिका घेणं हे जास्त महत्त्वाचं असं साहेब म्हणतात। आणि जर तिथं असणाऱ्या जनतेने सांगितलं की भूमी म्हणजे महाराष्ट्राची भूमी झाली आणि विकास करायचा असेल तर एखादा चांगला व्यक्ती जर करू शकत असेल, तो आतला असू द्या बाहेरचा असू द्या, पण मन प्रामाणिक असावं, प्रयत्न प्रामाणिक असावे, अशा पद्धतीनेच तिथं आदरणीय पवार साहेब तिथं निर्णय घेतील, जयंत पाटील साहेब निर्णय घेतील आणि इथे असणारे सर्व आमचे पक्षप्रमुख आहेत, जे पदाधिकारी आहेत, पक्षाचे जे प्रामाणिक राहिलेत, त्यांना सुद्धा त्या बाबतीत विश्वासात घेतलं जाईल। आमचे तरुण मंडळी आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण आवर्जून आला, माझे सर्व वरिष्ठ मंडळी, दादा मी आपल्याला सांगू इच्छितो, मागे अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे। सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जेव्हा या मानोरा कारंजा मतदारसंघाचा विचार केला, तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा प्रत्येक जनसामान्यांपर्यंत आम्ही गेलो, प्रत्येक जनसामान्यांच्या वेदना जेव्हा आम्ही जाणून घेतल्या, तर त्यांच्या डोळ्यांसमोर एक प्रश्न होता की मानोरा कारंजा मतदारसंघाला आकांक्षित जिल्हा, आकांक्षित तालुका का म्हणतात? हा प्रश्न माझ्याही डोळ्यासमोर आला, कारण इतकी मोठी लोकसंख्या असलेला आपला हा वाशिम जिल्हा, त्यामध्ये हा मानोरा कारंजा मतदारसंघ आणि ज्या मतदारसंघांमध्ये आज आपण समाजसेवा करतो आहे, पण समाजसेवा करत असताना माझ्या या माता भगिनींसमोर, माझ्या या तरुण मुलांसमोर जो प्रश्न पडला आहे, तुम्ही आम्हाला चिंतित टाकणार होता। मग या सर्व गोष्टींचा विचार केला आणि लक्षात आलं की आकांक्षित म्हणजे नेमकं काय आणि आकांक्षित असण्याची व्याख्या काय। तेव्हा आमच्या निदर्शनास आलं की 4 गोष्टींना हा मतदारसंघ मागासला आहे, 4 गोष्टींनी हा मतदारसंघ आकांक्षित झाला आहे। त्यामध्ये रोजगाराचं क्षेत्र असू द्या, त्यामध्ये शिक्षणाचं क्षेत्र असू द्या, त्यामध्ये आरोग्याचं क्षेत्र असू द्या किंवा त्यामध्ये शेतीचं क्षेत्र असू द्या, या 4ही क्षेत्रात आपला मतदारसंघ कुठेतरी मागा आहे। मग विचार केला की जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्याला वाचा फोडायची आहे, जनसामान्यांच्या अडचणींना आपल्याला कुठेतरी दूर करायचं आहे। मग आपण या 4ही क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि त्या दिवसांपासून आम्ही या 4ही क्षेत्रात काम सुरू केले। या मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण काम केलं पाहिजे। इयत्ता 1ली ते 8वी मध्ये इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आहेत, आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपण आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, पण आपल्याला आलेली आर्थिक परिस्थिती, आपल्या मुलांना शिकवण्याचं स्वप्न आहे, पण कुठेतरी आपण हतबल होतो आहे। ही जाणीव घेऊन दादा यावर्षी आम्ही एकूण 25,480 मुला मुलींना जे नगर परिषदेच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या
त्याचबरोबर इथले सर्व मुलं चांगले शिकलेत. या मतदारसंघामध्ये 12वी नंतर आपण शिक्षण घेऊ शकत नाही. इथे शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. मग नेमकं आपण या मुला मुलींसाठी काय केलं पाहिजे? तर या मुला मुलींना आपण अमरावती, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी ज्या मुली तिथे शिकताय त्या मुलींचा राहण्याचा खर्च, त्या मुलींच्या जेवणाचा खर्च आपण प्रणित मोरे लोककल्याण विचार मंचांच्या माध्यमातून करतो आहे. इथे उपस्थित काही महिला आहेत, काही आई आहेत. आपण त्या गोष्टींचे साक्षीदार आहात. तद्वतच इथला युवक भरपूर शिकला पण त्यांच्या हाताला कुठे काम नाही. दादा मी प्रामुख्याने सांगू शकतो की आमच्या या मतदारसंघाला MIDC ची जागा सुद्धा उपलब्ध नाही. जेव्हा या मतदारसंघामध्ये MIDC ची जागाच नाही तर या मतदारसंघामध्ये उद्योग निर्मिती होईल कशी? पण सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे. आमच्या माता भगिनींना, आमच्या तरुण मुला मुलींच्या हाताला काम द्यायचं आहे. मग त्यासाठी आम्ही भव्य दिव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण 100 नामांकित कंपन्या आपण तिथे बोलवल्या आणि त्या कंपनीच्या माध्यमातून या मतदारसंघातील 4920 मुला मुलींना आपण यशस्वीपणे रोजगार दिला. रोजगार क्षेत्रातही आम्ही काम करतो आहे, शिक्षणाच्या क्षेत्रातही आम्ही काम करतो आहे. इथे उपस्थित सर्वजण शेतकरी बांधव आहात. आपल्याला आपल्या शेतीची आजची परिस्थिती माहिती आहे की आपण कुठल्या संकटामध्ये आज आपण आपली शेती फुलवतो आहे. पण ही शेती फुलवत असताना मागील या वाशिम जिल्ह्यामध्ये 480 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दादा त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना आम्ही भेटलो आणि त्यांचे व्यथा जेव्हा जाणल्या तेव्हा आमच्याही बाळाचा फरका उडाला. कुणाची मुलगी शिक्षणाची आहे, कुणाचा मुलगा लग्नाचा आहे, कुणाच्याकडे तर घरच नाही, कुणाकडे तर अल्पभूधारक शेतकरी आहे. अशा अनेक प्रश्नांनी आमचा शेतकरी बांधव राखला होता. मग नेमकं आपण त्यासाठी काय केलं पाहिजे? दादा त्यासाठी आम्ही जेवढे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव होते त्यांचं ज्या काही शेतामध्ये लागत असलेलं बी बियाणं आहे, त्यांच्या शेतामध्ये लागत असलेलं फवारणीचं साहित्य आहे, त्यांच्या शेतामध्ये जी काही व्यवस्था 1 वर्ष पूर्ण करता येईल ती 1 वर्षाची पूर्ण व्यवस्था आपण त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोफत केली आहे. त्याचबरोबर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात आला आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 4500 बचत गटांची निर्मिती आहे आणि 4500 बचत गटांची निर्मिती केल्यानंतर त्या प्रत्येक महिलेला प्रश्न पडला की आपण तर बचत गटांची निर्मिती केली आहे, आपण तर बचत गटांच्या माध्यमातून आपल्या संसाराचा गाडा आज कसा बसा का होईना तो कुठेतरी चालवतो आहे. पण आपल्या हातालाही शाश्वत विकास पाहिजे, आपल्या हातालाही शाश्वत रोजगार पाहिजे. या अनेक प्रश्नांनी आमच्या माता भगिनी घास द्या होत्या. जेव्हा आम्ही यांच्यापर्यंत पोहोचलो, यांच्या व्यथा जाणून घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की या प्रत्येक महिलेची इच्छा आहे, उद्योग भरारी घ्यायची त्यांची महत्वाकांक्षा आहे. फक्त त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपण करून दिलं पाहिजे. याच प्रामुख्य हेतूने दादा मागील 7 दिवसांपासून आम्ही मोफत असं प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा आजचा हा 7वा दिवस आहे. या महिलांच्या डोळ्यांमध्ये एक आस आहे, या महिलांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे. कारण आजपर्यंत प्रणित मोरेने दिलेला शब्द तो पूर्ण केला. या विश्वासानेच या महिला या मंचावर आल्या आहेत. त्याचबरोबर या सगळ्या महिलांना आपण रोजगार दिला पाहिजे, यांच्या हाताला काम लावलं पाहिजे. या प्रामुख्य हेतूने आपण 7 दिवसांचं प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेमध्ये लघुउद्योग असतील, गृहउद्योग असतील, तो कशा पद्धतीने केला पाहिजे, तो कशा पद्धतीने करावा पाहिजे यासाठी माननीय सन्माननीय उषाबेनताईंना आपण इथं बोलवलं आहे. तद्वतच काही सन्माननीय समूहांचे पदाधिकारी पण इथे उपलब्ध आहेत. इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे ही कार्यशाळा, ही प्रयोगशाळा फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला एक नवीन उद्योग भरारी द्यायची आहे, तुम्हाला या समाजामध्ये एक नवीन आदर्श द्यायचा आहे की एक स्त्री काय करू शकते. त्यासाठी तुमचा हा लहान भाऊ सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पुन्हा एकदा वेळ खूप झाला आहे. सन्माननीय सवितादांना बोलायचं आहे, सन्माननीय रोहितदादांना बोलायचं आहे. आपण सर्वजण इथे आला, माझ्या विनंतीला मान दिला.
आपल्या सर्वांचं मी एकदा पुनश्च आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. इथं आमच्या माता भगिनींचं प्रशिक्षण काही लघु आणि गृहउद्योग प्रशिक्षणाच्या बाबतीत प्रशिक्षण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात इथं सर्व आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत. मला माहित नाही अजून किती आमच्या माता भगिनी इथे येणार आहेत. कदाचित जागा अपुरी पडेल अशी आताची परिस्थिती आहे. आपण सर्वजण इथं का आला तर तुमच्या सर्वांची अपेक्षा आहे की बचत गटाच्या माध्यमातून आपापल्या गावामध्ये आपापल्या घरामध्ये आपल्या कुटुंबीय असतील, मैत्रिणी असतील, आपल्या परिसराच्या ज्या सर्व महिला असतील, या सर्व एकत्रित येऊन आपल्याला घरी बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करता यावा आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये अधिकचे 4 पैसे यावे. आपल्या घरामध्ये ते सर्व प्रमुख लोक असतात, वडीलधारी असतात, करता असतात. कोणी शेतामध्ये काम करतं, कोणी एखाद्या कंपनीमध्ये काम करतं, काही लोक सरकारी नोकरीमध्ये कामाला असतात, काही जण छोटा मोठा व्यवसाय आपल्या गावात आपल्या गावाच्या बाहेर करत असतात. तुम्ही सुद्धा त्या व्यवसायाला मदत करता, शेतामध्ये मदत करता. पण आपली एक इच्छा असते की घरी बसल्या बसल्या जो काही थोडाफार मोकळा वेळ आपल्याला मिळतो त्यातून आपल्याला काही 4 पैसे कसे अधिकचे कमवता येईल याचा सातत्याने आपण सर्वजण विचार करत असतो. त्याच्यामध्ये पापड बनवणं असेल, वाट, दिव्याची वाट, अगरबत्ती, काही खाद्यपदार्थ, काही महिला लाकडी खेळणी बनवतात, काही बांबूच्या मदतीने टोपली असेल, काही घरामध्ये घेण्याचे सुंदर दिसणाऱ्या वस्तू असतात. अशाही वस्तू काही आमच्या माता भगिनी करू शकतात. पण हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं, आपली अपेक्षा असते की काहीतरी करायची संधी आम्हाला दिली गेली पाहिजे. पण संधी सुद्धा देण्याची जबाबदारी ही काही लोकांची असते. आज तुमच्या सर्वांसाठी प्रदीप भाऊंनी ही संधी निर्माण केली आहे, तर त्यांच्यासाठी कार्यावरती त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी केला. आता याच्यातून तुमच्यातल्या काही महिलांना हाताला काम मिळेल, पण लगेचच आपल्याला खूप काही पैसे कमवायला मिळतील असं नाही. मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.